आपण ही दृश्य पाहतोय विधान भवनाबाहेरील ही दृश्य आहे। या ठिकाणी विरोधकांकडून आपण पाहतोय आंदोलन केलं जात आहे। करताना आपल्याला पाहायला मिळते आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। परभणीचा असो किंवा बीडच्या घटनांचा निषेध जो आहे तो या सगळ्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि या सगळ्यांमध्ये जे ते भाई जगताप असतील, सतेज पाटील असतील, नितीन राऊत असतील, भाई जगताप, अंबादास दानवे, भास्करराव जाधव हे सगळे नेते जे आहेत ते सहभागी झालेत आणि आमदार देखील सगळ्या महाविकास आघाडीचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खुन्यांना जे ती फाशी झाली पाहिजे अशा प्रकारचं मत या सगळ्यांकडून मांडलं जात आहे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील या सगळ्यामध्ये जे ते सहभागी झाले आहेत। शिवसेनेचे देखील सचिन अहिर असतील, वरुण सरदेसाई असतील, हे सगळे या सगळ्यामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परभणी असो की बीड, राज्याला लागली दहशतीची कीड असा फ्लेक्स जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आंदोलन केलं जातं आणि विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती बीड का डॉन कोण असे देखील पोस्टर जे आहेत ते घेऊन आलेले आहेत। कारण का मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडेंवरती जो आहे तो या सगळ्यांचा रोष आपल्याला पाहायला मिळत होता आणि धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये अंबादास दानवेंनी जे आहे ते वक्तव्य देखील केले होते। काशी मंत्री जे आहेत ते नसायला हवेत अशा प्रकारचं मत देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी मांडलेलं होतं, परंतु आता जे आहे ते या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलेले आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळेजण अंबादास दानवे असेल किंवा इतर असतील हे सगळे या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। कारण का याचे पडसाद जे आहेत ते निश्चितचपणाने आपण पाहिलं तर विधिमंडळात पडतील असं वाटलं होतं। कारण का काल देखील शोक प्रस्ताव असताना या सगळ्यांनी जे आहे ते विधिमंडळामध्ये प्रश्न केले होते, विचारणा केलेली होती आणि आता आजचा दुसरा दिवस आहे। विधिमंडळामध्ये चर्चा करतील आणि वाल्मिक कराड यांचं नाव प्रामुख्याने घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण का वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे जवळचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बीडमध्ये जे आहे ती दहशत माजवली जाते असा आरोप जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून होत होता आणि बीडचं ज्या पद्धतीने सरपंचाचा खून झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते हे संपूर्ण विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। अरे या गुन्हेगार सरकारचं करायचं का? अरे या गुंडगिरीला संरक्षण देणाऱ्या सरकारचा, अरे या गुंडगिरीला संरक्षण देणाऱ्या सरकारचा, या गुन्हेगाराला संरक्षण देणाऱ्या सरकारचा महायुती सुसाट गुन्हेगार, महायुती सुसाट गुन्हेगार, महायुती सुसाट गुन्हेगार, महायुती सुसाट गुन्हेगार, महायुती सुसाट विरोध करताना पाहायला मिळत आहे। गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा, गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा गुन्हेगारांना अटक करा, अटक करा, अटक करा, गुन्हेगारांना अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, अरे अटक करा, अटक करा, अरे अटक करा, अटक करा, अरे गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या महायुती सरकारचा, अरे गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या महायुती सरकारचा, अरे गुंडांना पोसणाऱ्या महायुती सरकारचा, या गुंडांना पोसणाऱ्या महायुती सरकारचा, गुंडांना पोसणाऱ्या महायुती सरकारचा सरकारने तपासावा ना। आम्ही उघडपणाने बोलतोय। धनंजय मुंडेकडे तुमचा इशारा आहे का? धनंजय मुंडेकडे इशारा आहे तुमचा? धनंजय मुंडेकडे इशारा आहे तुमचा? पालकमंत्री कोण होते? दुसरे कोणी होते का? पालकमंत्री कोण होते बीडचे? मला वाटतं तेच होते। आणि कोण बीडमध्ये म्हणतं की ज्यांचं पानही वाल्मिक कराडांशिवाय हलू शकत नाही ते कोण? तुम्हाला असं म्हणायचं की पंकजा मुंडे दोघांचा त्याला पाठिंबा आहे? आजपर्यंत होता आणि आहे। अजून 8 दिवसानंतर अटक होत नाही, काय वाटतं? कारण का सरकार त्यांच्या ताब्यात आहे। मुख्यमंत्री काल म्हणाले की तुम्ही अशा पद्धतीने अंगुली निर्देश करू नका, पुरावे असतील तर कारवाई केली जाईल। आम्ही अजून पुरावे काय द्यायचे? सरकारनेच गुन्हा दाखल केलाय ना। आम्ही तर गुन्हा दाखल केलेला नाही ना, सरकारने गुन्हा दाखल केलाय ना। मग त्याच्यावरती जेव्हा
तुम्ही खंडणीचा गुन्हा दाखल करता तेव्हा खंडणी कोणाच्या फोनवरनं मागितली, नंतर त्या फोनवाल्याने केलं काय, संतोष देशमुखच्या खुनातले आरोपी कोण आहेत, त्यांचा आणि वाल्मिक कराडचा संबंध काय. वाल्मिक कराडांना अटक करावी अशी तुमची थेट मागणी आहे. हो, थेट मागणी, थेट. आणि वाल्मिक कराडच्या बापालाही अटक करावी अशी आमची मागणी आहे. त्यांना तर मंत्रीपद दिलं असं म्हणतात. मग काय झालं, हे सरकार काही करू शकतं. आम्हाला 5वी बहुमत मिळालंय, आम्ही काही करू शकतो. जर त्यांचा संबंध असेल तर हो. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये फोन कॉल तपासा, CDR तपासा, त्या मोबाईल टावर मधनं किती फोन बाहेर गेलेत, त्या मोबाईल टावर मधनं किती फोन आजूबाजूला गेलेत, सगळे तपासा ना. आणि पोलीस काही करू शकणार नाही, SIT BIT काय नाही. जोपर्यंत जज याची चौकशी करत नाही तोपर्यंत बीडच्या जनतेला न्यायच मिळू शकतो. तुम्हाला असं वाटतं की गृहमंत्री तशा पद्धतीने चौकशी आदेश देतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा आहे, कारण का महाराष्ट्र बदलण्यासाठी ते आले असं म्हणतात. एक संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जागे आहेत असं पुढे चला. ठीक आहे, परभणीमध्ये ज्या पद्धतीची घटना घडलेली आहे त्याच्यावरून खूप सारं वादळ उठलेलं आहे आता. बरोबर आहे. त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय की मल्टिपल शॉक मिळते मेली. तिथे सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे अशी तुमची मागणी आहे? व्हायलाच हवी. मल्टिपल इंजिनिअरिंग होता कसे काय, प्रत्यारोप होत आहेत की आधी घरं गाड्या फोडल्या, दुकानं फोडली, त्यानंतर म्हणून काय तुम्ही पोलिसांनी जेलमध्ये नेऊन माराल का. घरं फोडली, गाड्या फोडल्या, हे केलं ते केलं म्हणून तुम्ही जेलमध्ये नेऊन मारून टाकाल का. त्याचं उत्तर द्या. हो असेल तर आम्ही शांत बसतो. तुम्हाला असं वाटतं कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न राज्यात निर्माण झालाय? पहिल्या 5 दिवसातच झाले ना. सत्तेचा मा झाला, आम्हाला 5वी बहुमत मिळालंय. तुम्ही काय करू शकता कोणी आमचं. हीच भीती असते नेहमी. EVM सरकार आलं की असं होतं, कोण क्या करेगा मशीन हमारा. तुम्ही आज पण तिथं ऐकलं, तुमचं ऐकून घेतलं जाईल का, कारण का 250 लोक आहेत त्यांचे, तुमचं ऐकून घेतलं जाईल का? आम्ही दिलेला आहे, ते काही घेणार नाहीत, आम्हाला माहिती आहे. 5वी बहुमताच्या जोरावरती कारभार चालवला जाईल, ते काही घेणार नाहीत. आणि आम्ही बोलू जे आम्हाला काय बोलायचं ते. ठीक आहे. जितेंद्र आव्हाड सरांनी सांगितलेलं आहे की जर वाल्मिक त्यांचाच नव्हे तर सगळं हे आंदोलन जे आहे ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सुरू आहे. आणि दुसरीकडे तिकडे देखील आपण जे आहे ते आंदोलन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मोठ्या प्रमाणामध्ये सगळे आमदार जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. आणि या आमदारांकडून निषेध जो आहे तो वेगवेगळ्या गोष्टींचा जो आहे तो केला जातोय. आणि आपण जर पाहिलं तर पूर्णपणे SP आणि कलेक्टर सहभागी आहे, तर बीडमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे. आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. सभागृहात सुद्धा आम्ही याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन हे गुंडांना पोसणारं सरकार, दहशतवाद्याला पोसणारं सरकार, संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुडदा पाडणाऱ्याचं सरकार, या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला. जिस प्रकार परभणी और बीड में जो संविधान की घटना हुई थी उसमें जिसने आंदोलन किया था, सूर्यवंशी नामक एक कार्यकर्ता जो बड़ा अच्छा कार्यकर्ता था, जेल में उसकी मृत्यु हुई है. उसका जेल में उसकी मृत्यु हुई है, जिसका रिपोर्ट पोस्टमार्टम रिपोर्ट आया है, जिसमें उसको पुलिस ने जिस प्रकार बेरहमी से मारा था उसके वजह से वो शॉक में गया और उसमें उसका मृत्यु हुआ. इसका मतलब इसको मारहानि हुई, इसकी वजह से इसका मृत्यु हुआ, ये स्पष्ट है. उसी प्रकार भीड़ में जिस प्रकार देशमुख नामक सरपंच का कत्ल किया, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आणि म्हणून त्या घटनेचा आम्ही सर्व शिवसेनेचे आमदार आम्ही त्याचा निषेध या ठिकाणी करतो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एवढ्याच घोषणा दिल्या की या पेन ड्राईव्ह मध्ये दडलं काय, उद्धव ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणा आम्ही त्या ठिकाणी दिल्या. आणि म्हणून आपल्या सर्व पत्रकारांना त्या ठिकाणी धन्यवाद देईल. आणि या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपण एकनाथरावजी शिंदे साहेब सच्चा कार्यकर्ता आहे, लोकांसाठी जनतेसाठी धावून येणारा कार्यकर्ता आहे, त्याला कसा अडकण्याचा प्रयत्न होतोय या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण या महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे. हे पेन ड्राईव्ह
ही 2019 ची घटना आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते आणि नगर विकास मंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब या महाराष्ट्राचा कारभार त्या ठिकाणी पाहत होते आणि विरोधी पक्ष नेते सन्माननीय फडणवीस साहेब त्या ठिकाणी होते. आणि म्हणून हे पेनड्राईव्ह आमच्या नेत्याकडून आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय हरी. तुम्हाला मिळेल. उद्धव ठाकरेंनी जे आहे ते एकनाथ शिंदेना अडकवण्याचा जिस तरीके का परभनी और भीड़ में घटना हुई है, इसके हम सब मिलके विरोधी पक्ष नेता और सब उसका निषेध करते हैं और आने वाले समय में सरकार को इसका जवाब देना पड़ेगा. जिस तरह का मृत्यु परभनी में भी एक बच्चे का हुए वाला है और ये पूरे मुद्दे हम हाउस में लेने वाले हैं. जब तक इसके ऊपर कार्रवाई नहीं होती, परभनी के ऊपर जिस तरह के एसपी हो या पुलिस अधिकारी हो, पुलिस स्टेशन के इंचार्ज के ऊपर जब तक कार्रवाई नहीं होती है, जब तक वो बर्तफ नहीं होता है, डिस्मिस नहीं होता है, तब तक सदन नहीं चलने देने की हमारी भूमिका रहेगी. ज्या प्रकारे परभणीमध्ये संविधानाचा अपमान करण्यात आला होता, विटंबना करण्यात आली होती, त्यानंतर शांततेच्या मार्गानं बंद पुकारण्यात आल्या होता. पोलिसांच्या अमानुष लाठीचार्ज किंवा लाठीचार्जमुळं जशा प्रकारचा एक विद्यार्थी जो की LLBचं शिक्षण घेत होता, ज्याचं नाव सोमनाथ, या विद्यार्थ्याचं सूर्यवंशीचं अमानुष अशा लाठीचार्जमुळं आज PM रिपोर्ट आलेला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्ही तिथं नाही, आम्ही संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्ही पोस्टमॉर्टम केलं होतं. रिपोर्ट आलेला रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की शॉक आणि मल्टिपल इंजुरीज म्हणजे त्याला मारहाण झाली होती आणि इतकी अमानुष मारहाण झाली की त्याचा मृत्यू झाला. याची संपूर्ण चौकशी CBI मार्फत झाली पाहिजे आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये घटना घडली त्या पोलीस अधिकाऱ्याचं आम्ही म्हणेल की त्याचं सस्पेन्शन झालं पाहिजे आणि तो बडतर्फ झाला पाहिजे. जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे हाऊस चालू देणार नाही, अशी प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे. आणि या राज्यामध्ये न्याय व्यवस्था ही संपुष्टात आलेली आहे. गुन्हेगारावर कसल्या प्रकारचं वचक या सरकारचं राहिलेलं नाही. त्यामुळं आमची मागणी आहे की जोपर्यंत याच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत सदन आम्हाला चालू द्यायचं नाही. येस, धन्यवाद. थँक्यू. विरोधक आक्रमक पाहायला मिळत आहेत. विधान भवनाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. मागणी करण्यात येते राज्यात गुंडांना पोसणारं सरकार असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे. घोषणाबाजी करण्यात आली. बीडमधील घटनेच्या निषेधार्थ विरोधक आक्रमक पाहायला मिळाले. विरोधकांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर परभणीतल्या आंदोलकाच्या मृत्यूची CBI चौकशी करावी अशी मागणी होतीये. चौकशीचं आश्वासन मिळेपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असंही विरोधकांकडून बोललं जात आहे. बीडमधील घटनेच्या निषेधार्थ विरोधक आक्रमक झालेले आहेत. बीड आणि परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांकडून आता या ठिकाणी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे.